नमस्कार. मी पद्मावती धनंजय कोरेकर. मागील भागामध्ये मी पितृपक्षात मातृदेवो पितृदेवो भव यामध्ये शंका समाधान याबद्दल बोललेले होते. आज पुढील भागामध्ये पितृपक्ष मला काही फोन आले आणि त्या फोननुसार सहज त्यांनी विचारलं की आमचं असं असं झालेलं आहे, तसं झालेलं आहे, तर आम्ही केव्हा घालायचे. तर साधा एक प्रश्न आहे. ज्या तिथीला आपल्याला माहिती आहे तिथी 12 महिने वद्य आणि शुद्ध पक्षामध्ये चालूच असतात, तर तसं ह्या भाद्रपद महिन्यातल्या वद्य पक्षामध्ये ज्या तिथीला त्याच महिन्यात नव्हे, कोणत्याही महिन्यात समजा पंचमी तिथी असेल कोणत्याही महिन्यातली आणि ते भाद्रपदातली पंचमी असेल तर त्या तिथीला ते श्राद्ध करावं असं साधारण धर्मशास्त्र सांगतंय. आणि आपण देवा ब्राह्मणांना विचारलं तरी ते आपल्याला तसंच सांगत असतात. तर साधारणपणे स्त्रिया जर आह्यपणे त्यांना मरण आलं असेल आह्य नवमीला त्यांचं घालतात आणि त्याच स्त्रीचा नवरा नंतर जर देवाघरी गेलेला असेल तर मग आता पितर काय केव्हा घालायची, दोघांची वेगवेगळी घालायची का, अशी एक शंका असते. तर ब्राह्मणांकडून शंकेचं निरसन करताना असं सांगितलं त्यांनी की जरी अगोदर गेलेल्या असल्या सौभाग्यवती म्हणून तरी पण त्या आपल्या कुटुंब प्रमुखाच्या घरातल्या कर्त्या पुरुषाच्या तिथीला पुन्हा सर्व पितर भाद्रपद महिन्यात त्या तिथीला परत येत असतात. 15 दिवस स्वर्गाची दारं उघडी असतात आणि त्यामार्फत ही सर्व पितर आपापल्या गोत्रातील आपल्या पुढच्या वारसाकडे त्या तिथीला जमा होत असतात किंवा जेवणासाठी येत असतात. तर साधारणपणे सर्व पितर या महिन्यामध्ये जेव्हा जे कोणी घालतात त्यांनी ती आपली तिथी पकडून त्यानुसार ते घालावेत. धर्मशास्त्रामध्ये असं पुन्हा दुसरं एक शंका अशी विचारली होती की कोणी घालायचे आणि का घालायचे. तर कोणी घालायचे हा प्रश्न आहे. महाभारतातल्या कथेमधला जो कर्ण आपल्या सर्वांना माहिती आहे, अक्षरशः दानात कुठेही कमी न पडणारा, दातृत्व ज्याला म्हणतात ते कर्णाचं हे समीकरण झालेलं आहे. दाताभोवती वानवा असेच आपल्याकडे त्याची म्हण पण पडून गेलेली आहे. आणि मग असा ह्या कर्णाचा जेव्हा मृत्यू होतो आणि ब्रह्मदेवानं नियुक्त केलेल्या चित्रगुप्ताकडे जेव्हा त्याची आपल्याला माहिती सर्वांची नियुक्ती तिकडे असते, हिशोब तिकडे असतो, लेखाजोखा आपल्या सुकर्माचा दुष्कर्माचा सर्व तिथे असतो आणि त्यानुसार आपल्या स्वर्ग नरक मिळतात अशी आपली धर्मशास्त्रातली कल्पना आहे. तर मग कर्णाचा जेव्हा मृत्यू होतो त्यावेळेला असं सांगितलं जातं की त्याला नरकाकडेच चित्रगुप्त म्हणतो तुला नाही, तुला स्वर्गाकडे जाता येणार नाही, तुला मोक्ष मिळणार नाही. तर का म्हणून त्याने प्रश्न विचारला तेव्हा चित्रगुप्ताने त्याचं उत्तर असं दिलं, असं समजतात की त्याने सांगितलं तू पितराचं श्राद्ध घातलेलं नाहीये. म्हणजे आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल, मोक्ष मिळायचं असेल तर प्रत्येकानं आपापल्या पितराचं श्राद्ध घालायला हवं. आणि मग त्यांनी त्याच्यावर विचारलं की मी तर खूप दान केलेलं आहे, माझ्या इतका दाणी कुणी नाही असं पृथ्वीतलावर म्हणतात, मग माझ्या बाबतीत हे असं कळलं. चित्रगुप्ताने सांगितलं की तुला पुनश्च तू आत्ता या भाद्रपद महिन्यात म्हणजे जो महिना आहे 15 दिवस तू पृथ्वीतलावर जायचं आणि कोणत्याही तिथीला प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत कोणत्याही तिथीला तू भोजन घाल. आता तिथी तर माहीत नव्हती त्याला, वडील माहीत नव्हते, त्यामुळे तिथी माहीत नव्हती आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं जातं की 16 दिवस ते श्राद्ध घातलं, तर्पण केलं आणि मग त्याला मोक्ष मिळाला. थोडक्यात सांगायचं की प्रत्येक मनुष्य मात्राला म्हणजे स्त्री पुरुषांना आपल्याला या संकल्पनेतून पुढे जावं लागत आहे जीवनचक्रामध्ये. आणि म्हणून धर्मशास्त्र सांगितल्याप्रमाणे आपण त्या तिथीला म्हणजे जी तिथी असेल त्या तिथीनुसार भाद्रपद महिन्यातल्या या तिथीला श्राद्ध घालतो, जेवण घालतो पितरांना. हे ठीक आहे धर्मशास्त्रानुसार. परंतु आपण जरा थोडंसं पाठीमागे आपल्या भूतकाळाकडे डोकावून जर पाहिलं तर आपला भूतकाळ आठवायचा की आज आपण एक दिवसाला जेवू घालून वर्षभर निवांत राहतो की आमचा पितर जेवला आणि तृप्त झाला. पण हेच म्हणणं, हाच विचार आपण ते जिवंत असताना जर आपल्या लक्षात आला की त्यांना आपण तृप्त करत आहोत. केन कारणाने आपले मतभेद होतही असतील, नाही असं नाही, परंतु भावभावना विचार यांना थोडीशी मुरड घालून आपण थोडक्यात
या वृद्धापकाळामध्ये किंवा त्या व्यक्तीच्या जे काही असतील आशा अपेक्षा त्या पूर्ण करणं हाच खरा या पाठीमागचा हेतू आहे. नाही तर ते जर अतृप्त राहिले, मरण समय जर त्यांच्या इच्छा, त्यांना असं वाटतं की आपल्या इच्छा हे राहिलं ते राहिलं, हे केलं नाही ते केलं नाही, तर मग मात्र कोणी सहज बोलून जातं की हो त्याचं असं राहिलं, हो त्याचं ते करायचं राहिलं होतं, आणि अगदीच सगळं यथासांग त्याचं पूर्ण झालं तर अगदी त्यावेळेला सहज आजूबाजूला कुजबुज ऐकायला मिळते, हो सगळं यथासांग झालं, छान मुलासुनांनी त्याची व्यवस्थित सेवा केली, सगळं चांगलं झालेलं आहे, आता हरी ओम म्हणायला मोकळे झाले. ते म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपण वृद्धापकाळामध्ये सर्व आपल्या मात्या पित्यांची सर्वांनी योग्य अशी सेवा जर केली तर ते त्यावेळेला शांत चित्तानं जातील, तर आपल्याला ही शांती मिळत असते. बऱ्याच वेळेला असं मृत्यूनंतर काही लोक म्हणतात ही शांती करा, त्यांची ती शांती करा, ती शांती करा. माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की त्या शांती करण्यापेक्षा ऐपतीप्रमाणे आपण जिवंतपणीच त्यांना जेणेकरून शांत राहता येईल, समाधान मिळेल असं आपलं वर्तन असावं. अजून एक गोष्ट म्हणजे वाचनात आली की बहीण भाऊ असतात आणि त्यांचे वडील वारलेले असतात, भावाचं लग्न झालेलं असतं, भाऊ श्रीमंत असतो खूप, आणि ती जी बहीण असते तिचं लग्न झालेलं असतं, घरची खूप गरिबी असते आणि सासरहून तिला घालवून दिलेली असते, ती भावाकडेच राहत असते, भाऊजे तिला फार त्रास देत असते. आणि मग एके दिवशी भाद्रपद महिना सुरू झाला म्हणून भाऊ सांगतो की मी आपल्या बहिणीला सांगतो की मी आपल्या वडिलांचं श्राद्ध करण्यासाठी, तर्पण करण्यासाठी मी गयेला जाणार आहे. तर नणंद भावजा दोघी घरी राहणार असतात आणि तो तिकडे जात असतो. बहिणीला आपल्या भावाची फार चिंता वाटत असते, ती गरीब असते आणि तिला वाटतं आपला भाऊ सुखानं जावं, सुखानं इतक्या लांबचा प्रवास करून परत यावा असं तिला वाटतं. ती मनोमन सतत विचार करते, आपल्या वडिलांना नमस्कार करते, आपले वडील हयात नाही येत आता आणि त्यांचं करायला भाऊ चाललेला आहे, माझा भाऊ सुखात येऊ दे, माझा भाऊ सुखात राहू दे आणि परत येऊ दे, अशी सतत ती विनवणी करते. आणि इकडे पाठीमागे मात्र भाऊजे तिला खूप त्रास देते, आपल्या बंगल्यातून तिला बाहेर घालवून देते घरातून, ते रानात जाऊन एका झोपडीमध्ये राहते स्वतः वडिलांच्या शेतातल्या, आणि खाण्याची तिची खूप आबाळ होते. भाऊजाई तिला ताट देते, तिच्याकडे रोज 5 पक्वान्न बनत असतात, श्रीमंत असते ती. तर मग भाचरं ती मागायला येतात की आई आपल्याला काही खायला नाहीये, काही नाही इथे, मामा कधी येतो ग, मामा कधी येतो. तर ती म्हणे येईल रे, आता थोडे दिवस राहिले येईल आता. आणि खायला मात्र ते भुके वाचून खूप राहिलेले असतात. मग ही भाऊजाई त्यांना कशा बशा एका ताटामध्ये 2 रोट्यात थोडीशी भाजी कशी तरी देऊन टाकत असते. बहिणीला थोडासा राग येतो की 5 पक्वान्न घरी शिजत आहेत, माझ्या वडिलांनी पुष्कळ सारं कमवलेलं आहे, पण मला की मिळत नाही, तिला तो राग येतो. हां, तर मग ते भाऊजाईने दिलेलं ताट ती छपरावर टाकून देते. मुलांना वाईट वाटतं की आपल्याला खायला नाही ना, इतका टाकून देते, परंतु ती फक्त एकमेव आपल्या भावाचा विचार करत असते, आपला भाऊ सुखरूप कधी परत येईल. आणि आपल्या वडिलांनाही ती त्या भाद्रपद महिना असो, ती तिकडे नम्रपणे विनम्रपणे मनोमन तर्पण देत असते की आपला भाऊ त्यासाठीच गेलेला आहे, आपल्या वडिलांना शांती मिळो. आणि मग भाऊ येतो परत. आणि कथा अशी आहे की घरात जेव्हा जातो तेव्हा तो आपल्या स्वतःच्या बायकोला विचारतो की कुठे आहे ताई आपली, तर ती सांगते त्या रुसून तिकडे गेलेल्या आहेत, शेतामध्ये राहतात ते. भाऊ तिकडे जातो पाहायला, तर गंमत काय, बहीण एका मोठ्या प्रचंड महालामध्ये राहत असते, घर सजलेलं असतं आणि आबादी तिची झालेली असते. तर भाऊ म्हणतो हा काय प्रकार आहे. ती म्हणते हो, तू आपल्या वडिलांना तर्पण करायला गेला होता, आपल्या वडिलांचाच आशीर्वाद आहे तो, आणि म्हणून कदाचित हे असं झालेलं असेल. तर सांगायचं तात्पर्य कथा, दंतकथा असेल, ऐकीव कथा, काही म्हणा तुम्ही, परंतु कथा आहे. तर माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, जर आपली बहीण गावामध्ये असेल तर या तिथीला तिला जरूर बोलवावी किंवा बहिणीच्या नवऱ्याला जरूर बोलवावं. आणि ते फार मोठं पुण्य समजलं जातं त्याच्यामध्ये. कारण आपण ज्या पितरांना घालतो तो पितरांचा आत्मा आपल्या सर्व मुलांकडे असतो, मुलींकडे असतो, आणि म्हणून आपण त्या आपल्या घरात जे जे कोणी गेलेले असतील, एखाद्याचा सासरा गेलेला आहे, दीर गेलेला आहे, जाऊ गेलेले आहे, किंवा त्यांच्या गुरूंनी त्यांची समाधी घेतलेली आहे,
तर अशा प्रकारे माता पिता गेलेले आहेत, या सर्वांचं स्मरण आपण आपल्या पितृतिथीला त्यांचं करावं आणि त्यांना फक्त मनोमन हात जोडावेत. तेवढं केलं तरी त्यांना ते मिळतं असं धर्मशास्त्र सांगत आहे. आम्ही तर आमची देवपूजा झाल्यानंतर आम्ही उभयता रोज सासू सासरे आणि माता पित्यांना वंदन करत असतो. कारण त्याच्याशा मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव हे म्हणतच असतो आपण. तसं सद्गुरुभ्या नमः असंही म्हणायचं त्याच्याबरोबर. कारण त्यांच्यामुळेच आपल्याला सुविचार मिळाले, सद्विचार मिळाला, सद्गती मिळत असते, चांगला मार्ग सापडत असतो. आणि म्हणून या ठिकाणी या भाद्रपद महिन्यामध्ये हे श्राद्ध करण्याचा हेतूच हा आहे की आपण आपल्या पितरांची जिवंतपणे चांगली काळजी घ्यावी. आपल्याला विदारक दृश्य समाजामध्ये पाहायला मिळतं, तर थोडंसं सजग व्हायला पाहिजे. जरी आपल्याला हा आधुनिक प्रगतीपथावर चाललेलं जग असलं, चंद्रावर गेलं, सूर्यावर गेलं, मंगळावर गेलं, कुठेही गेलं, तरी आपल्या माता पित्याला न विसरता त्यांची सेवा उत्कृष्टपणे करणं, कुटुंबातल्या सर्व व्यक्तींची देखभाल व्यवस्थित करणं, घरामध्ये कुटुंबामध्ये प्रेमाचे संबंध ठेवणं, सलोख्याचे संबंध ठेवणं, हाच खरं माझ्या दृष्टीनं या पितृपंधरवड्यातला या रीतीमागचा प्रश्न असेल असं मला वाटतं. तर नमस्कार. हां, एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा राहिला. नुकतीच मी आता अहमदनगर जिल्ह्यातल्या रुई छत्रपती पारनेर तालुक्यातली रुई छत्रपती इथे मी आते भावाच्या 100रीला गेले होते. ते 100 वर्षाचे झालेले होते आणि प्रचंड समुदायाने सर्व नातेवाईक तिथे त्यांनी बोलवले होते, आले पण होते. सर्व नातेवाईक कशासाठी आले होते, तर मुलाचं कौतुक करायला आलेले होते. त्यांचा मुलगा जनार्दन रावसाहेब देवटे, हा जनार्दन रिटायर होऊन 10 वर्ष झालेले आहेत. पुण्यामध्ये स्थायिक होता, परंतु वडिलांची सेवा करायची म्हणून तो गावी जाऊन थांबलेला आहे आणि उभयता तिथे थांबलेले आहेत. विशेष म्हणजे खरं पुणे हे मोहमयी नगरी आहे, त्याचा कोणाला मोह सुटत नाही. पण या मुलाचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तो आपल्या खास वडिलांच्या सेवेसाठी, शेती आहे, घर आहे, छानपैकी हवेशीर राहतात ते म्हणे, अजून छान आहे तब्येत त्यांची. आणि त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला की नाना अजून तुम्ही किती वर्ष करू शकाल, तो म्हणे अजून 25 वर्ष मी माझा वाढदिवस होईल. म्हणजे त्यांची जो काही आशावाद आहे, इच्छा आहे, तीही दांडगी आहे. आणि मुलाचं कौतुक दांडगं झालं त्यावेळेस सर्वांनी की या काळामध्ये सुद्धा मुलाशी सेवा करतात. 4 मुली त्यांच्या रिटायर झालेल्या आहेत, सुशिक्षित आहेत. त्या सर्व मुली एक महिनाभर तिथे जाऊन राहतात आणि आपल्या भावाला विश्रांती मिळावी, भाऊजाईला विश्रांती मिळावी म्हणून वडिलांची सेवा करतात. त्यांच्या आईचं निधन 1 वर्षापूर्वी झालेलं आहे, तर त्या आई आणि वडील दोघांची सेवा मुली खूप छान रीतीने करतात. मला वाटतं यातच सगळं काही आपलं धर्मशास्त्र सांगते, भारतीय संस्कृती सांगते. तर या भाद्रपद तिथीत सर्व पितरांना वंदन करून पितृभ्य नमः म्हणून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.